नमस्कार मित्रांनो. तर आज बघूया की मार्केटमध्ये काय झालं आहे. तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 4688. तर बँक निफ्टीने साइडवेजच ओपन झाली होती. तर आपण काल सांगितलं होतं या 45657 खाली क्लोजिंग मिळाली तर डाऊन साईडला ट्रेड घेऊ, पण त्याच लेवलचा सपोर्ट घेऊन मार्केट वरती गेलं आणि तिथं आपलं पहिलं टार्गेट हिट केलं आहे. आणि त्याच लेवल पशी म्हणजे जे एसएमसी लेवल आहे 46206 त्याच लेवल पशी मार्केट क्लोज झालंय. तर निफ्टीमध्ये बघूया की काय मुवमेंट झाली. निफ्टी सुद्धा साइडवेजच ओपन झालेली आहे. तर हीच लेवल होती 21800 ची लेवल होती. 21760 ते अशी लेवल होती. त्याच लेवलमध्ये मार्केट ओपन झालं आणि तिथंच जास्त करून मार्केट कन्सोलिडेट झालं. आज बजेट होतं पण बजेटला अशी म्हणावी अशी मुवमेंट मिळाली नाहीये. तर उद्या बघूया 2 फेब्रुवारीला मार्केटमध्ये काय होऊ शकते. तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. बँक निफ्टीने क्लोजिंग दिले 46206. तर उद्यासाठी लेवल सर मार्केट गॅप अप ओपन झालं म्हणजे 46589 ते 46206 या लेवलमध्ये ओपन झालं तर पहिले टार्गेट असणारे आपल्याला 46883 47117 हे आपले दोन टार्गेट्स असणार आहेत. आणि जर समजा मार्केट ऍज इट इज इथंच ओपन झालं साइडवेज तर आपण वेट करणार आहे या लेवलच्या वरती. म्हणजे आजचा हाय जो दिला आहे तो आपल्याला खूप महत्वाचा आहे 46317. मग त्यानंतर तो ब्रेक झाल्यानंतर आणि एक कॅन्डल क्लोज मिळाल्यानंतर आपण अपसाइडला एंट्री घेऊया. आणि डाऊन साइडसाठी 45986 एक महत्वाची लेवल आहे. त्याच्यानंतर आपण महत्वाचं परत एक 45620 आणि डाऊन साइडला 45188 अशा लेवल्स आहेत. तर निफ्टीमध्ये चेक करूया आता. निफ्टी सुद्धा आज भरपूर कॉन्सोलिडेट होती. आपल्याला उद्याच्या ह्याच्यासाठी लेवल तर 21660 ही आपल्याला खूप महत्वाची लेवल आहे. तर मार्केटने या लेवलच्या खाली क्लोजिंग मिळाली त्यावेळेस आपल्याला पहिलं टार्गेट असणारे 21568, दुसरं टार्गेट असणारे 21401 असे दोन टार्गेट्स असणारे. आणि समजा जर निफ्टी गॅप अप ओपन झाली 21764च्या वरती तर त्यावेळेस क्लोजिंग कुठे मिळते हे बघणार आहे आपण. आणि क्लोजिंग त्याच्यावरती जर मिळाली तर पहिलं टार्गेट आहे 21853 आणि 22124 हे डायरेक्टली दोन टार्गेट्स असणार आहेत. तर सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा आणि खूप प्रॉफिट कमवा. थँक्यू.